फक्त आपल्याला त्वरित आमचे संपर्क साधायचा आहे. नंतर आपली कोणती बाब इथे स्वीकारली जाणार नाहीये याची मात्र आपण नोंद घ्या. चला सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल स्वप्नील यांचा. लेट्स प्ले. पहिल्या बॉलला इथे मात्र सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूला नक्कीच डिफेन्सिव्ह पद्धतीने नक्कीच खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचे धाव इथे मात्र येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्राईक मध्ये मात्र संतोष भोसले यांना आपण पाहतोय. तर त्यांच्या समोर 9 सेकंडला सुनील दळवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1:39 मात्र पहिला चेंडू हाताळला गेला. इथून 16 मिनिटं आपल्याला नक्कीच दिले जातील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तो कुठेतरी अनसक्सेसफुल ठरलाय. बायडने बॉलचा संपर्क येत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. अरुण संघ आणि भोसलेवाडी संघ हे दोन बलाढ्य संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. एक धाडसी निर्णय घेतलाय तर भोसलेवाडी संघानं प्रथम नाणेफेक. नशिबाचा कौल नक्की त्यांच्या बाजूने लागलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं गेलं त्या अरुण संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेलाय. येथे मात्र पंचांनी कवायत केल्याने इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय की यासाठीच वाईट अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न मात्र असफल ठरलाय आणि इथे मात्र अवंत स्वरूपाची धाव येते धाव फलकावरती ऍड केली गेली. हा चेंडू मात्र पुन्हा हाताळावा लागणार आहे. काय बोलताय मजेत नाही एकदम. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज स्वप्नीलचं मात्र कौतुक करावं लागेल कारण आपण परफेक्ट लाईन लेंथ होते. चेंडू मात्र हाताळतायत. पहिला चेंडू मात्र थोडा कुठेतरी पुढे होता. आता मात्र थोडा मागे ठेवला. गती थोडी वाढवली आणि उर्वरित काम केलं ते यष्टी दर्शकांना. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अनुभवतोय जो गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फटका जरूर फसलाय. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलंय वधारलंय. या 2 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येचा पोहोचते 3 आकड्यावरती. बिनबाद 3. प्रथम बॅटिंग करत असताना भोसलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. 16 मिनिटांचा अवधी आहे कारण मागील सामने आपल्याला नक्कीच थोडंसं आपल्याला उशीर झालाय. तो टाइम कुठेतरी आपल्याला कव्हर करायचा आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड नक्कीच खेळून काढलाय. समोर आपण पाहिलं तर मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील फेकी करतील तत्वर मात्र सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. षटकातील आता मात्र शेवट चेंडू बाकी असेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा पोहोचते 4 आकड्यावरती. बिनबाद 4. पुढचा बॉल फटका जरूर फसला. यष्टी रक्षक चेंडूच्या खाली. कोणती चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. सुनील दळवी मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. इथे मात्र स्वप्नील सुनील दळवी इथे मात्र मैदानाच्या बाहेर त्यांना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानात दाखवत आहेत जगदीप यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालाय. नवीन गोलंदाजी माकवते इथे मात्र सजीव त्यांना पाहायला मिळत आहेत. चला विनंती करतो मी आरोग्य संघाला आपण टीम मीटिंग करायची नाहीये. तसे ऑनफील्ड पंचांना विनंती करतो की आपण थोडा सामन्याला गती द्या. नवीन गोलंदाजी माकवते इथे मात्र पाचारण करतायत. आपण मात्र शुभम यांना आपण पाहतोय. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक षटक त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळलं जाईल. मात्र पहिलं षटक त्यांनी हाताळलं. अर्ध स्वप्नील यांचं मात्र कौतुक करावं लागेल कारण पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा मात्र इथे खर्च केल्यात आणि 1 गडी नक्कीच आपल्या खात्यामध्ये मात्र जमा करण्यात यश आलंय. 4 धावा 1 गडी बाद. भोसलेवाडी संघाची धावसंख्या आपण धाव फलकावरती मात्र पाहतोय. आता मात्र नक्कीच पावलं षटक नक्कीच हटलंय. क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर नक्कीच विखुरलं गेलंय आणि नवीन गोलंदाज सुद्धा आपण गोलंदाजी माकवती सज्ज होताना पाहायला मिळतात ते शुभम. पहिला बॉल इथे मात्र हाताळतील फेस करतील ते फलंदाज संतोष यांना आपण पाहतोय. पहिला बॉल वाह काय चेंडू हाताळलाय. अनएक्सेप्टेड. नक्कीच हा स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी नक्कीच
या चेंडूवरती नक्कीच तयार नव्हते संतोष यांना. नक्की त्याला वाटलं कुठेतरी वेगवान चेंडू येईल, मात्र इथे गोलंदाजांना कुठेतरी आपल्या गावरान भाषेमध्ये म्हणतात तर गंडवलंय. एक कमी गतीचा चेंडू इथे मात्र हाताळला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूर्यकिता पंतांकडे पाहिला गेलाय आणि इथे मात्र अपील नक्कीच पाहिले तर आपण अधिकची पाहायला मिळाली, मात्र पंच तटस्थ आहेत आणि त्यांचा निर्णय आलाय की मात्र अवंत स्वरूपाची धाव असेल. मित्रांनो पाहिलं गेलं ते खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. कारण न्याय मागणे नक्कीच आपल्याला अपील करावी लागते आणि ती खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय. फटका जरूर हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेल नक्कीच निसटला आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमा रेषेच्या दिशेला. 4 धाव्यांसाठी चौकार. आणि सामना सुरू असताना नक्कीच मान्य मंडळी इथे लाभले ते अर्थात विलाजी कांबळे आणि रमेशजी कांबळे साहेब यांचं शुभागमन झालंय. मी नक्की त्यांच्या आयोजकांच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून आपल्या या स्पर्धेमध्ये नक्कीच हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. नक्कीच एफर्ट छान पाहायला मिळाला. झेल नक्कीच सुटलाय, मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्यात. आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक कोण आहे नाव आमच्या तर माहित नाही, मात्र झेल नक्कीच 2दा सोडलेत. ओमकर यांना आपण पाहतोय. 2 झेल नक्कीच सुटले. तिथे आपण पाहिलं तर फलंदाज खऱ्या अर्थाने संतोष यांना मात्र 2दा जीवनदान मिळाले. चला मित्रांनो आपण पाहायला गेलं तर गावडी संघाच्या वतीने एक चांगला उपक्रम पाहायला मिळतो. अर्थात भोजनदान नक्कीच दिलं जात आहे. विनंती असेल प्रत्येकाने जेवणाचा मात्र इथे आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल अरे वा अनेक अखोनोख्या शाईल मध्ये खेळलेला फटका. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. डीजे धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी नक्कीच माघारी परतलेत. चला मित्र थोडं स्पीडअप करा. पुढचा बॉल आता मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 भोसलेवाडी संघाला. खेळाडू बाद. थँक्यू सो मच. इथे मात्र बाद होता आपण पाहायला पाहिजे तर संतोष मात्र माघारी परतले आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले. त्या तुषाराला आपण पाहतोय. इनट नंबर 4चा खेळाडू होता. खेळाडू क्रमांक 4 तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजी मार्क होते आपण पाहायला गेलं तर शुभमॅन आपण पाहतोय. यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मात्र इथे हाताळलं जाते. षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी असेल. पुढचा बॉल आणि इथे मात्र पुन्हा एकदा अपील नक्कीच छान पाहायला मिळाली, मात्र पंच मात्र तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारची हालचाल तुर्तास तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे मला तर पंच नक्कीच विचार विनिमय करतील, थोडा वेळ घेतील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच कळवतील. आणि इथे मात्र काय घडलंय तर विचार विनिमय केलाय आणि पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचं पतन. आणखीन एक गडी बाद. आणखीन एक धक्का लागतोय भोसलेवाडी या संघाला. चला मित्रांनो आपल्याला रिव्ह्यू नाहीये, फक्त पंचांचा रिव्ह्यू असेल तरच तो मात्र मान्य केला जाईल. नाही थांब तर चेक करू दे ना, काय प्रॉब्लेम नाही. आउट नाही आहे, आउट राहू दे, आतमध्ये थांबा. चालत नाही असं, काय फिल्डर आपलं खोटं बोलणारच नाही ना, तसं चालणारच नाही ना.
फुकटचा पेट्रोल बाद होतो आमचा. हा ठीक आहे अजिबात नाही चालणार. चला मित्रांनो आपण पाहायला गेलं तर इथे मात्र रिव्ह्यू नाही आहे, त्यामुळे ऑनफ्ली पंचाचा निर्णय असेल तो मात्र आपल्याला मान्य करावा लागेल. पंचांच्या आणि आयोजकांचे काही ते नियम आहेत. रिव्ह्यू फक्त आपण जर फेकी असेल तर मात्र रिव्ह्यू घेतला जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्या.
चला परत करते. चला मी पुन्हा एकदा त्याच नियमाची आपल्यापर्यंत उद्घोषणा करतोय की रनआउट पद्धतीचा किंवा बिमर पद्धतीचा आणि जर एस साठी कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू इथे घेतला जाणार नाहीये. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय जो असेल तो निर्णय मात्र आपल्याला मान्य करावा लागेल आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणत्याही संघाने याच्यावरती आर्ग्युमेंट केली तर त्याला मात्र पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. धावसंख्या झाली ते अर्थात 15 धावा. नवीन गोलंदाजी मागवत सज्ज झालेत सूरज यांना आपण पाहतोय. स्ट्राईक होते इथे मात्र उडवलाय फटका जरूर सुंदर पाहायला मिळालाय. चेंडू तो सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी षटकार. आतमध्ये 6 धावा आल्यात. तर जगदीप यांच्या बॅट मध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या. 6 धावाने नक्की धावपळ पुढे सरसावलंय वधारलंय. धावा संख्या पोहोचते ते अर्थात 21 आकड्यावरती. 21 धावा 10 फलकावरती लागल्यात. चला 21 धावा 10 फलक पाहायला मिळत आहेत. जो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता आलेल्या प्रेक्षकांना नक्कीच माहिती सांगतो की चालू असलेले मॅच आपण पाहतोय. एका बाजूला भोसलेवाडी आणि एका बाजूला अरुळ हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र पॉइंट दिशेला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्यावरून की चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलेत पाठलाग करतायत. 2 धावांत पूर्ण झाला. तिहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. या 3 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 24 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 इथे मात्र हाताळलं जात आहे. चला नेक्स्ट मॅच मी आमंत्रित करतो. एका बाजूला JBCC भाततळे आणि एका बाजूला यजमान संघ अर्थात श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गावडी. त्याला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल धाव त्यांना पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे मात्र भन्नाट चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेगामध्ये इथे मात्र नक्कीच हाताळला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज पाहिला तर सूरज यांच्या मध्ये षटक हाताळलं जातं. आता षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा 10 फलके पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 25 धावा. रिव्ह्यू घ्यायचा आहे का? ओके. आपण पाहिलं तर गोलंदाजच्या शैलीवरती इथे मात्र आक्षेप घेतला गेला पंचांच्या माध्यमातून आणि आपल्या UTC लाईव्ह या टेक्निकल टीमच्या माध्यमातून नक्कीच या शंकेचं निरसन इथे केलं जाईल. आपण पाहिलं गेलं तर बेस्ट क्लॅरिटी आणि बेटर क्वालिटी हे नक्कीच त्यांचं ब्रीदवाक्य राहिलंय आणि त्याप्रमाणे नक्कीच त्यांचं कामकाज सकाळच्यापासून आपण पाहतोय आणि आपल्या या स्क्रीनवरती नक्कीच तिसऱ्या पंचांच्या मदतीनं नक्कीच याचं या शंकेचं निरसन इथे केलं जाईल. आणि इथे मात्र फेअर डिलिव्हरी आहे. टेक्निकल टीमच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. नक्कीच मी मगाशी म्हणालो की उत्कृष्ट असा पंचांचं पॅनल आपल्याला लाभलंय. याच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि नक्कीच या शंकेचं निरसन नक्कीच केलं गेलंय. कारण पाहिलं तर गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेतला गेला. टेक्निकल टीमला पाचारण केलं गेलं आणि
आपल्या युट्यूबच्या लाईव्हच्या या मराठमोळ्या युट्यूब वाहिनीवरती आपण पाहिलं गेलं तर नक्कीच त्या शंकेचं निरसन इथे केलं गेलंय आणि गोलंदाजाचा हा चेंडू मात्र इथे फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केला गेलाय. पुन्हा गोलंदाजी मागवरती इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर नक्कीच खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. या 2 धावेने षटक क्रमांक 3 येथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 27 आकड्यावरती. 3 गडी बाद 27 धावा फलकावरती लागल्यात. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा कारण आता आपण चला इथे मात्र पहिला बॉल आणि पहिल्या बॉल इथे मात्र 6 धावा आल्यात. 33 धावा फलकावरती लागल्यात. चला यजमान संघ आपण टॉस करून घ्या प्लीज कारण आपला विपक्ष संघाचा संघनायक इथे मात्र उपस्थित आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल इथे मात्र 6 धावा आल्यात. दिनेशाच्या बॅटमधून हा मोठा फटका पाहायला मिळाला. इथे एफर्ट सुद्धा छान पाहायला मिळाले. मित्रांनो आपण खेळत असताना नक्कीच स्वतःची सुद्धा काळजी घ्या आणि या क्रिकेट सुद्धा आनंद घ्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहिलं नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा मात्र इथे पुढे होताना पाहायला मिळाल्यात. 2 धावेने नक्की धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते अर्थात 35 आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करत असताना भोसलेवाडी संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय चला विनंती कर थोडं फास्ट घ्या. पुढचा बॉल इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. लेग स्टंपला नक्कीच मिस करून हा चेंडू नक्कीच उर्वरित आपण पाहायला गेलं तर काम नक्कीच यष्टीरक्षकाने केलं आणि अवंत स्वरूपाची धाव मात्र इथे देऊन गेलाय. चला मित्रांनो कोणी जेवायचं बाकी असेल तर त्याने जेवण करून घ्यायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. आणखीन एक दर्जेदार रुबाबदार शानदार षटकार. अच्छा इथे मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका आलाय 6 धाव्यांसाठी.
या 6 धावेने आपण पाहिलं तर धावफलकावरती नक्कीच खऱ्या अर्थानं मायाची फुंकर मारली आहे. एक संजीवना फटका आपल्याला धावफलकावरती नक्कीच ऍड होताना पाहायला मिळतो 6 धावेसाठी. या 6 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावरती. 3 गडी बाद 42 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना भोसलेवाडी संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑल ऑन द कार्पेट खेळून काढला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत पोहोचतील. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. गच्चाल क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र या 4 धावा आल्यात. थँक्यू सो मच. इथे मात्र जाग यावी लागणार आहे त्या अरुळ संघाला, कारण खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू होतोय मात्र फरार. 4 धावेसाठी पुन्हा एकदा चौकार. आणि या 4 धावेने मात्र भोसलेवाडी संघाचा अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 गडी बाद 50 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना भोसलेवाडी संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र कव्हरला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण होते. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल आणि इथे मात्र एकच धाव. एकापेक्षा अधिक काही मिळत नाही. फलंदाज मात्र इथे बाद होतील. आणखी धक्का लागतो तो भोसलेवाडी संघाला. इथे मात्र 51 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 52 धावांचं मात्र ते लक्ष ठेवलं गेलंय. या 52 धावांचा कसा पाठलाग केला जाणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर देऊया डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. दाखल कारण मित्रांनो खूप वेळ झालाय. विनंती असेल चला भोसलेवाडी संघ माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. तसेच मी अरुण संघ विनंती करतो की आपली सलामीची आघाडी थोडी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित दाखल करायची आहे. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण जो इथे मात्र खर्च करायचा नाही आहे. चला अरुण संघाला मी विनंती करतो आपण आपली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करा. 52 धावांचं लक्ष आहे. 13च्या सरासरीने मात्र आपल्याला धावा कराव्या लागणार आहेत आणि ते धावा केल्या जातील का, कारण दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांच्याकडे नक्कीच चांगला भरणा असलेले संघ आपल्याला दोन्ही पाहायला मिळत आहेत. चला विनंती करतो पुन्हा एकदा अरुण संघ माझा आवाज पोहोचतो का आपल्यापर्यंत.
चला मित्रांनो आपण त्वरित दाखल व्हायचं आणि मी ऑनब्री पंचांना विनंती करतो आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती करतोय चला JBCC भातळी संघाने येथे मात्र नाणेफेक जिंकल्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाला देव विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि घेऊन होतो मैदानाच्या आतमध्ये इथे चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूला अरुण संघ आणि एका बाजूला भोसलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकात भोसलेवाडी संघाने नक्कीच आपल्या बाजूने नक्कीच लावून घेतले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं गेलं त्या अरुण संघाला आणि प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा नक्कीच केल्यात आणि 52 धावांचं लक्ष नक्कीच त्यांच्या समोर ठेवलंय आणि या लक्षाला पाठला करताना सलवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर शुभम आणि त्याच्या समवेत सुनील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मागवरती सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन तुषार यांना आपण पाहतोय. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला. वाह पडल्यानंतर वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आणि उर्वरित काम मात्र एसटी रक्षकाने केलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. वेग मात्र प्रचंड पाहायला मिळतोय. पहिले तर खूप टप्प्याचे चेंडूचा नक्कीच पाहायला मिळतात. पडल्यानंतर अधिकची उचली घेत आहेत. बाकी उर्वरित काम हे एसटी माध्यमातून मात्र इथे केलं जातंय. थोडा सामना थांबवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये नैसर्गिक आपत्ती आपल्याला पाहायला मिळते. नॅचरल आहे, आस्वाद घ्या. चला भातळी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यजमान संघाला मात्र फलंदाजी नक्कीच आमंत्रित केले गेले. दोन्ही संघाला विनंती करेन की आपण तयार राहायचंय. कोणत्या प्रकारचा आपण तर वेळ घेऊ नका. आयोजन कमिटी सुद्धा आपण पाहिलं गेलं तर नक्कीच सकाळपासून चांगलं सहकार्य करते. ते सुद्धा आपण थोडं सहकार्य करायचं आहे. काय चाललंय राऊंड साफ करते. इथे मात्र डॉट बॉल आलाय. चार चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारे धाव फलकावती इथे मात्र ऍड होताना पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्यांना इथं कौतुक करावं लागेल गोलंदाज तुषार याचं. 5 बॉल हाताळलेत. 5ही बॉल डॉट आलेत. आता मात्र पहिली मेडल आजच्या या स्पर्धेमध्ये घेतली जाईल का पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र समोरच्या दिशेला घासत पुसत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावे अच्छा डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये मी विनंती करतो थोडस सामन्याला गती द्या. पहिले षटक आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 5 चेंडू पहिले नक्कीच आपल्याला निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. मात्र शेवटच्या बॉलवरती नक्कीच कुठेतरी गती कमी केली आणि ते फलंदाज शुभम याने ओळखलं आणि इथे मात्र समोर नक्कीच हा फटका खेळू काढला 4 धाव्यांसाठी. 52 धावांचा पाठलाग असताना 4 धावा धावळक आला. आता मात्र येणारे बॉल असतात ते 18 आणि 48 धावांचे होत आहे. 18 बॉल 48 ची गरज आहे. गोलंदाजी मागमध्ये नवा गोलंदाज. चला भोसलेवाडी संघाला विनंती करतो आपण टीम मीटिंग करायची नाहीये. भोसलेवाडी संघ
आपल्याला वारंवार सूचित केलं जाते की आपण अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये. अजूनही फक्त आपल्याकडे 12 मिनिटांचा अवधी, आपण 4 मिनिटांचा अवधी अद्याप खर्च केलेला आहे. ह्याच्यापेक्षा अधिकचा अवधी आपण खर्च केलात तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आणि तदनंतर मात्र आपली कोणती बाब येथे स्वीकारली जाणार नाहीये याची मात्र आपण नोंद घ्या. गोलंदाजी मार्कमध्ये नवा गोलंदाज दिनेश यांना आपण पाहतोय. स्ट्राईक मध्ये आपण पाहिलं तर सुनील यांना आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय तर बॅटची लिडिंग एज घेतली, बॅटचं घेतलं चुंबन आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. फलंदाज मात्र माघारी परत आहेत ते सुनील. नवीन फलंदाज मैदानात दाखवत आहेत स्वप्नील यांना आपण म्हणतो. चला स्वप्नील थोडं फास्ट घ्या, कारण बॅटिंग करणाऱ्या संघाला 16 मिनिटांचा अवधी नाही असं नाहीये. दोन्ही संघाला 16 मिनिटांचा अवधी देतो. जर बॅटिंग करणारा संघ इथे उशीर करत असेल तर मग त्याचा बेनिफिट कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या संघाला दिला जाईल यातील मात्र शंका नाहीये. त्यामुळे बॅटर सुद्धा विनंती करतो की आपला बॅटर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचं आहे. पुढे गोलंदाजी मागवती गोलंदाज दिनेश हजोतना पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक दुसरा गडी बाद. चला बॅटर बिंदू थोडा फास्ट घ्या प्लीज. आणखी एक गडी बाद. आता शुभम मैदानाच्या बाहेर गेले. ज्या पावले मैदानाच्या आतमध्ये आले त्याच पावले मैदानाच्या बाहेर त्यांना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतात. खेळाडू क्रमांक 4 सूरज याला आपण पाहतोय. इथे मात्र कौतुक करावं लागेल ते दिनेश यांचं, कारण अद्याप 2 चेंडू हाताळले तरी दोन्ही चेंडूवरती इथे मात्र विकेट प्राप्त केले गेले. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक येथे. थँक्यू. डीजे मास्टर मध्ये कुठेतरी व्हॅलेंटाईन डेचा अजून असर गेलेला नाही असं नक्कीच वाटतंय. मोठीच राहू द्या माग जर. आणि खरं आता मैदानाच्या आतमध्ये मोठे मोठे खेळाडू मात्र बाहेर आलेत आणि मात्र छोट्यांना मात्र आधार घ्यावा लागतोय. पुढचा बॉल भन्नाट चेंडू पाहायला मिळाला. माड्याने बॉल संपर्क पाहिला तर नक्कीच पाहायला मिळाला नाहीये. यष्टी रक्षक मात्र चुकी करतायत. ही धाव मते त्यांना पाहायला मिळाली. पंच बाईच्या स्वरूपात धाव आहे का? येस, बॅट कडा. ओके, थँक्यू. चला समोरचा कुठला संघ बसायचा? चला मांडलेवाडी संघ. आपण समोर जो कापडला त्या त्यामुळे बसायचा नाही आहे. मांडलेवाडी संघ आपण कापडावर बसलात मित्रा. स्टेजच्या समोरासमोर जो संघ बसलाय नारळ झाडाखाली, माझा आवाज पोहोचतो का आपल्यापर्यंत? आवाज पोहोचत नाही का तिथं?
नवीन गोलंदाज संतोषाला आपण पाहतोय. पहिलाच बॉल इथे मात्र उडवलाय. चेंडू हवेमध्ये उंची नक्कीच गाठली. अंतर गाठला जाईल का? आता अंतर गाठला जात नाहीये. इथे मात्र कोणती चुकी होत नाही. चांगला जजमेंट. आणखीन एक गडी बाद. इथे मात्र कुठेतरी विकेटची मालिका पाहायला मिळाली त्या अरुण संघाच्या माध्यमातून. कारण तू चल मग आया हे काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण पाहिलं गेलं तर 6 धावा धावडके नक्कीच पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरीचा पहिला बॉल इथे मात्र पुढचा बॉल आणि इथे मात्र चुकी घडते. चुकी काय घडते तर चेंडू होतोय फरार सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. पंच बॅटकट आहे का? निर्णय कळवा ना आमच्यापर्यंत प्लीज. वाईट प्लस 4 टोटल 5 धावा मात्र धाव फलकावरती ते ऍड केल्या जातील. 15 विनंती असेल आपण पाहिलं तर ग्राउंडमध्ये जो काही निर्णय असेल तो मात्र आमच्यापर्यंत आपण पोहोचवायचा आहे. तुमचं आणि आमचं कम्युनिकेशन हे नक्कीच झालं पाहिजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला. लॉफ्ट जरूर केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या खाली आणि इथे मात्र कोणती चुकी होत नाहीये. आणखीन एक गडी बाद. आणखीन एक धक्का. धावसंख्येचं जगात 11 धावा आपल्या धावडकडे पाहायला मिळतात. 5 गडी बाद 11 धावा. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना अरुण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावांचा पाठलाग असताना कुठेतरी जसा पत्त्यांचा बंगला पडतो ना त्याच प्रकारे संघाची मात्र इथे पडझड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात दाखवताना पाहायला मिळत. संदीप यांना आपण पाहतो खेळाडू क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मागवते गोलंदाज संतोष यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र जो कोणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो मात्र चेंडूवरती इथे वार करावा ना याच प्रकारचा आविर्भाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटने बाजू संपर्क आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल पुणे तर नक्कीच सुंदर फटका सजवलाय. फायनल चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू पर्यंत पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. 2 धाव्याने नक्की धावलं पुन्हा एकदा पुढे सरसावलंय वधारलंय. धावा संख्या जाऊन पोहोचते 13 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. 5 गडी बाद 13 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल इथे मात्र काय घडलंय. एका ठिकाणी जीवनदान मिळालं तर दुसऱ्या ठिकाणून मात्र इथे फलंदाज मात्र माघारी होत आहेत. इथे आपण पाहिलं की हा धक्का लागला तो 6वा. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना अरुण संघाला आणखीन एक खेळाडू बाद. नवीन संदीप फलंदाज मैदानात दाखल झालेत. संदीप यांना आपण पाहतो. एक संदीप माघारी परतले. दुसरे संदीप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. तर गोलंदाजी माग होती अंबाचा नवीन गोलंदाज कृष्ण यांना आपण पाहतोय.
पुढचा बॉल अर्थात पहिला बॉल इथे मात्र सुरेख पाहायला मिळाला, मात्र ऑफस्टीच्या बराच बाहेर अबंद स्वरूपाचा चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्येत मात्र 1 ने भर होईल. 14 धावा धाव फलकावरती लागतात. हा वाईट बॉल ना. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र परफेक्ट लाईन लेंथ मध्ये चेंडू हाताळला गेलाय. पडल्यानंतर पाहिलं तर थोडी उचली घेतली आणि थेट एसटी देशाच्या हातामध्ये इथे मात्र स्वाधीन झालाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला नेक्स्ट मॅच आता यजमान संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट भातळी संघ. भातळी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. लगेच पुढचा बॉल आणि दोन्ही संघाला विनंती करतो आपण त्वरित हा सामना संपला की मैदानाच्या आतमध्ये आपण मात्र दाखल व्हायचंय. कोणत्या प्रकारचा आपण सुद्धा अधिकचा वेळ घेऊ नका आणि दोन्ही संघाला नक्कीच विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. स्पेशली प्रमोद कांबळे यांना नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. आपला खेळ मला नक्कीच पाहायचा आहे. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय, लेट आलाय पण थेट आलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. या 6 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलक झाल्या. 2 चेंडूचा खेळ अद्याप पाहायला मिळाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. क्षमस्व असेल गुणलेखकांच्या माध्यमातून 3 चेंडू नक्की झाले. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला आयोजकांना विनंती करतो आपण जरा बॉल द्या प्लीज. आयोजन कमिटी जरा बॉल द्या ना प्लीज. तीन चेंडू झाले. 3 चेंडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. आणखीन एक षटकार. इथे मात्र सामना जिंको अगर ना जिंको अरुण संघ मात्र क्रिकेट जगतोय. कारण खऱ्या अर्थाने क्रिकेट जगलं पाहिजेत. सामना पराभव नक्की झाला त्याबद्दल दुःख नाही, मात्र खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये त्या धाटणीचा करायचा आहे. जो आपल्याला खेळ मैदानाच्या खेळ आपल्याला करायचा नाही, आपण त्या मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र उतरलो. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये फक्त औपचारिक आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र विजय संपादन केलाय तो अर्थात भोसलेवाडी संघानं जिंकल्या. संघाचं अभिनंदन. ते हारल्या संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या सामन्यातील मॅन मॅच ठरला अर्थात नो डाऊट दिनेश ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला भातळी संघ त्वरित दाखल व्हा.